नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. धागेदोरे भाग 3. थोड्याच दिवसात त्या चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने वरुष आणि काव्याचा शुभविवाह पार पडला. काव्या नवरी म्हणून सजलेली खूपच छान दिसत होती. कोपरापर्यंत भरलेले मेहंदीचे हात, हातातला हिरवा चुडा, त्यात मोत्याच्या कडा, कपाळावर अर्धचंद्राची टिकली, डोळ्यात काजळ, नाकात मोत्याची ओठांपर्यंत येणारी नथ, कानातले झुमके आणि केसांच्या आंबाड्यातले सोनेरी फूल, गळ्यात सुंदर मोत्याची ठुशी, अनेक लक्ष्मीहार, त्यात हळदीच्या वेळेत घातलेली पिवळा धागा, हातातले हळकुंड, पायातले पैंजण, या सगळ्या उठून दिसणाऱ्या निळ्या काठाची गुलाबी नऊवारी साडी आणि भर म्हणून नुकतंच वरुषने तिच्या भांगेत भरलेलं कुंकू, गळ्यातले 2 वाट्यांचे मंगळसूत्र, पायातले जोडवे आणि मुंडावळ्या तिचं सौंदर्य अजून वाढवत होते. वरुषही काही कमी नव्हता. निळ्या रंगाचं धोतर आणि त्यावर फिक्कट क्रीम रंगाचा कुर्ता, त्यावर डाव्या खांद्यावरून उजवीकडे येणाऱ्या पट्ट्यात असणारा खंजीर आणि डोक्यावर सोनेरी जरीच्या काठांच्या निळ्या फेटा, मुंडावळ्या, यामुळे त्याचाही रुबाबदारपणा उठून दिसत होता. लग्न पार पडले. पंगती उठल्या. आलेल्या पाहुण्यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला आणि पाठवण्याची वेळ जवळ आली. भरल्या डोळ्यांनी काव्याच्या आईवडिलांनी तिला निरोप दिला. कांचन करवली म्हणून ताईसोबत येणार होती. सगळे गाडीत बसले. वरुष आणि काव्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी तयार होती. घरी पोचत बरीच संध्याकाळ उलटून गेली होती. संगीताबाईंनी आत जाऊन ओवाळणीचं ताट, सप्तधान्यांचे भरलेले माप आणि भाकर तुकडा आणला. प्रियाला ताट आणि माप पकडायला सांगून आधी भाकर तुकडा आणि पाणी नवदाम्पत्यावरून ओवाळून टाकलं. मग मनापासून नवीन सुनेला हळद कुंकू लावून तिला ओवाळलं. त्यानंतर काव्याने माप ओलांडलं आणि कुंकवाच्या ताटात पाय ठेवून देव्हाऱ्यापर्यंत चालत आली. सगळ्यांनी मग मनोभावे देवाला नमस्कार केला. उशीर झाला होता, त्यामुळे जाणत्या बायका स्वयंपाकाला लागल्या. प्रिया आणि इतर बहिणी काव्याच्या अवतीभोवती बसल्या. त्यांनी काव्याला नाव घ्यायला सांगितलं. काव्यानेही जास्त आडेवेडे न घेता छान नाव घेतलं. माहेर ठेवून मनात साथ घालते सासरला वरुषरावांसोबत गृहप्रवेश केला. लागते आता संसाराला. सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. मग सगळ्यांनी वरुषला नाव घ्यायला सांगितलं, पण वरुषने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सगळ्यांनी फोर्स केला तर तो म्हणाला, थकलो आहे मी, जेवून झोपा तुम्ही सगळे आणि मलाही आराम करू द्या, असे म्हणून तो बाहेर निघून गेला आणि मोकळ्या हवेत बाकावर जाऊन बसला. काव्याला वाईट वाटलं, पण तिने तसे दाखवले नाही. त्यानंतर जेवण झाले आणि सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. काव्याचे आईवडील देखील आले होते. त्यांना बघून तिचे डोळे भरून आले. मग स्वतःला सावरून ती पूजेला बसली. प्रसाद बनवणे, जेवण बनवणे, आलेल्या पाहुण्यांची सरबताई होत तो दिवस गेला. त्यामुळे वरुष आणि काव्याला बोलायला असं मिळालंच नाही. तिचे आईवडील जाताना कांचनला बरेच पाहुणे परतीच्या प्रवासाला गेले. आता काव्या तिच्या सासरी एकटीच होती. नाही म्हटलं तरी नणंद प्रिया, सासू सासरे होते, पण जो जवळचा होता तो वरुष तिच्या आसपास देखील फिरकत नव्हता. त्यानंतर सगळे मिळून कुलदेवतेच्या दर्शनाला जेजुरीला गेले. तिकडे नवऱ्याने नववधूला उचलून घ्यायची प्रथा होती. वरुषने या गोष्टीला साफ नकार दिला. देवाच्या दारी तमाशा नको म्हणून कोणी काहीच बोलले नाही. देवदर्शन करून सगळे घरी आले. आता घरात बऱ्यापैकी शांतता होती. काव्या सासूला घरकामात मदत करत होती. तिच्या मनात नाना प्रश्न होते. ती थोडी नाराज होती, पण काही बोलत नव्हती. सासूबाईंनी हे टाळलं. तिला म्हणाल्या, अगं नेहमी असं नाही वागत वरुष, नको काळजी करूस, होईल सगळं नीट. तिने वरचेवर हो म्हटलं आणि खोटं हसून आणत कामाला लागली. रात्री सगळं आवरून झाल्यावर प्रियाने तिला वरुषच्या म्हणजेच त्या दोघांच्या खोलीमध्ये नेलं. प्रिया तिला खोलीत एकटी सोडून निघून गेली. खोली छान नीटनेटकी सजवलेली होती.
आज त्यांची पहिली रात्र म्हणून जास्त नाही, पण बेडवर फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. हे सगळं बघून काव्या थोडा वेळ स्तब्ध झाली. तिला काही सुचेना. ती बेडवर एका कोपऱ्यात जाऊन बसली. थोड्या वेळाने वरुष खोलीत आला. त्याने खोलीचं दार आतून बंद केलं आणि सोफ्यावर जाऊन मोबाईल बघू लागला. काव्याला आधी कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं. मग उगीचच बोलायचं म्हणून ती त्याला म्हणाली, झोपायचं नाही का? तू झोप. त्याने वर न बघताच उत्तर दिलं. काव्या तशीच बसून राहिली. मग म्हणाली, मला जाणवतंय की तू माझ्याशी तुटक वागत आहेस. माझं काही चुकलं आहे का? तिच्या ह्या अशा प्रश्नाला मात्र वरुष चिडला आणि रागात म्हणाला, हो, चुकलं आहे तुझं. खूप स्वप्न बघितले असतील ना तू लग्नानंतरच्या संसाराचे, पण तुला काहीही मिळणार नाही. वरुषच्या ह्या अशा उत्तरावरती थोडी गोंधळली. मग तिने थोड्या धाडसाने विचारले, पण का? जर माझ्याबरोबर राहायचेच नव्हते तर लग्न का केलंस माझ्यासोबत? वरुषला या प्रश्नाची कल्पना होती. तो उत्तरला, नीट बघ माझ्याकडे. पठ्ठे ओळख. काव्याने नकारार्थी मान हलवली. मी तोच आहे ज्याला तुझ्यामुळे कॉलेजमध्ये रस्टिकेट व्हावं लागलं. तुझ्या फर्स्ट इयरच्या वेळी तू माझी आणि माझ्या मित्रांची प्रिन्सिपलकडे कंप्लेंट केली होतीस. आठवतं का काही? तेव्हाचं ठरलं होतं की मी तुला अद्दल घडवणार. आता संधी मिळाली. हे सगळं ऐकून काव्याला काय बोलावे हेच कळत नाही. मग तिलाही राग आला. ती म्हणाली, चूक तुमचीच होती.